पाणी टंचाई आणि तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसाय हा धोक्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 60% पोल्ट्री फार्म बंद झालेले आहेत। तापमानामुळे पोल्ट्री फार्म व्यवसाय आता धोक्यात येताना दिसतोय। वाढत्या तापमानाचा फटका पोल्ट्री फार्म व्यवसायाला बसलेला आहे। मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जवळपास 60% पोल्ट्री फार्म बंद झालेले आहेत। शासनाच्या या उदासीन धोरणामुळे आणि पाणी टंचाई, उष्माघात यामुळे पोल्ट्री व्यवसाय गेल्या 2 ते 3 वर्षापासून एकदम लॉसमध्ये चाललेला आहे आणि शासनाकडून कुठल्याही सवलती पण मिळते नाही। जसं तामिळनाडूमध्ये पोल्ट्री धारकांना कर माफ आहे, तसं महाराष्ट्र राज्यामध्ये तसं नाही। त्याच्यानंतर पोल्ट्री धारकांसाठी कुठलाही प्रोत्साहन भत्ता किंवा स्कीम वगैरे दिले जात नाही। त्यामुळे पोल्ट्री धारक सरकारवर नाराज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।